पण आणि त्याच्यानंतर आपण आता आलोय एका निसर्गाच्या चांगल्या स्पॉटवर। हे गार्डन 1.2 एकर्स मध्ये डिवाइड केलेलं आहे। 10% आपले भारतातले झाडं आणि 30% एक्झॉटिक झाडं जे इंडियातल्या बाहेरचे आहेत, भारताच्या बाहेरची झाडं आहेत। सो प्रत्येक झाडाला आम्ही प्रत्येक ह्याचं जसं नावं दिलं आहे आणि बघू शकता जास्वंदाचं दुसरं नाव आहे हिबिस्कस। वाव वाव, आणि ह्याचं शू तुम्ही ते कोकमाचं झाड बघू शकता, कोकमचं झाड। कोकमचं झाड आहे? अरे वा। हे जे फुलं आहेत हे असे स्पायडरच्या पायासारखे दिसतात। योगेश काय दिसतंय का? ये बघ कॅमेरामध्ये। अरे एक नंबर। याच टायमाला जर तुम्ही गिरगाव चौपाटीला आला अनंत चतुर्दशी दिवशी तर काय व्ह्यू दिसत असेल बघा इकडनं। काय दिसतंय गणेश? काय दिसतंय? व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। तर आता आपण मागचा ब्लॉग पाहिला तो निसर्ग उन्नत मार्ग कमला नेहरू पार्क रोड इथंच आहे आणि आपला ह्याच रोडने आपल्याला सरळ यायचं आहे, राईट मारायचं आहे। आपल्याला आता जायचं आहे द नेक्स्ट मलबार हिल गार्डन। खूप छान गार्डन आहे, तिथंच जाऊन आपल्याला ब्लॉग बनवायचा आहे। सो चला आता जो पण काही रस्ता असेल तो तुम्हाला दाखवेल। तर मित्रांनो आता आपण इथून आलो आणि इथून आल्याच्या नंतर आपल्याला सरळ जायचं आतमध्ये। बघा इकडे कॅमेरे पण लावलेले वरती आणि या ठिकाणी आपल्याला सरळ जायचं। आपल्याला सरळ जाऊन आपल्याला थोडासा हलका लेफ्ट मारायचा आहे, सरळ रोड आहे। चला आता आपण पुढे जाऊया। सो मित्रांनो आता आपण थोडं वरनं चालत चालत आलोय, जाम थकलोय। आता आपल्याला या सीडांनी खाली जायचंय। चला जाऊया पुढे। याच रोडने आलो होतो आपण आणि आपल्याला उद्यानाच्या दिशेने द नेक्स्ट मलबार हिल उद्यानच्या इकडेच जायचं आपल्याला। चला सीडांवरून आपल्याला खाली उतरायला लागेल। चला खाली उतरूया पहिला। अरे बापरे, आता इकडनं आपल्याला सरळ जायचंय पुन्हा एकदा। चला आता आपण मित्रांनो थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलात की आपण नैसर्गिक उन्नत मार्गाकडे होतो आपण आणि त्याच्यानंतर आपण आता आलोय एका निसर्गाच्या चांगल्या स्पॉटवर जिथं तुम्हाला सर्वाधिक फुलं, वनस्पती, सुंदर अशी झाडं तुम्हाला पाहायला भेटतील। द नेक्स्ट मलबार हिल। आणि पूर्वी या गार्डनला म्हणजे या उद्यानला पूर्वी या गार्डनचं नाव शांतीवन होतं, द नेक्स्ट मलबार हिल। आत्ता नाव आहे शांतीवन पहिलं होतं। तर मी आता आतमध्ये जाणार आहे आणि आतमध्ये आपण पाहूया कसं काय आणि म्हणजे बघायला भेटते ते तुम्ही आतमध्ये गेल्यावरच पहा। तर चला आता आपण आतमध्ये जाऊया। बघा हा नेक्स्टचा गेट आहे आणि द नेक्स्ट मलबार हिल आणि सुंदर असं झाडांच्या थ्रू असा गेट्स आहे आणि इथं आपल्याला एंट्री आहे। आता आतमध्ये गेल्याच्या नंतर इथं एंट्री करायला लागेल। पहिली एंट्री करायची, तुमचा नंबर हे लोक टाकतील आणि तुमच्याबरोबर किती लोक आहेत तर त्याचं पण इकडे हे करतात म्हणजे ॲड करायला लागेल। तर चला आता आपण आतमध्ये जाऊया। चला मित्रांनो आता आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे द नेक्स्ट मलबार हिल या उद्यानाचं नाव आहे आणि इथे बघा संपूर्ण माहिती दिलेली आहे, बघा तुम्ही वाचू शकता। थोडा झूम करतो मी, आता आपल्याला एवढा वेळ नाही आहे, तुम्ही वाचू शकता इथे। म्हणजे कुठले कुठले वनस्पती आहे, काय देशी विदेशी सर्व इथे दिलेले आहे। इंग्लिशमध्ये पण संपूर्ण माहिती दिलेली इथे। सो तुम्हाला हे फूल आठवत असेल, हे फूल तुम्ही पाहिलेच असेल, हे आपण देवाला वापरतो वगैरे। आणि चला इकडनं आपण पुढे जाऊया आता। तर मित्रांनो आता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला जे मैदानाचे तेजस कळसकर हे आपल्याला भेटलेले आहेत। तर त्यांना विचारू, या मैदानाचे बॉटनेस आहेत तर त्यांना आपण विचारू की कसं म्हणजे मैदान उद्यानाच्या बाबतीत आपण त्यांना विचारू काय माहिती द्याल थोडी द्याल। वेलकम टू द नेस्टमध्ये तुमचं स्वागत आहे। हे गार्डन 1.2 एकर्समध्ये डिवाइड केलेलं आहे। गार्डन असं डिवाइड केलं की युनिक 7 झोन्स आहेत
प्रत्येक झोन वेगवेगळ्या बटरफ्लाईज आणि इंडिजिनियस स्पीसीजनी हे केलं आहे. तर बाकीच्या गार्डनपेक्षा तुम्ही या गार्डनमध्ये मोस्टली 70% नेटिव्ह आणि 30% एक्झॉटिक, म्हणजे 70% आपले भारतातले झाडं आणि 30% एक्झॉटिक झाडं जी इंडियातल्या बाहेरचे आहेत, भारताच्या बाहेरची झाडं आहेत. सो प्रत्येक झाडाला आम्ही प्रत्येक ह्याचं जसं नावं दिलं आहे आणि वेगवेगळे स्टिकर्स लावले. ग्रीन स्टिकर्स म्हणजे इंडियातली झाडं आणि रेड स्टिकर्स म्हणजे एक्झॉटिकची झाडं. तर चला आपण थोडं पुढे जाऊयात आणि एक्सप्लोअर करूयात. चला नक्की नक्की. तर आपण आणि जर आमच्या व्ह्युअर्सला इथे यायचं असेल, हां. आपल्या फॅमिली म्हणजे आपली यूट्यूब फॅमिली त्यांना इथे यायचं असेल तर कसं येतात? त्यांना अक्षरशः म्हणजे कधी ॲक्च्युली ॲड्रेस माहिती नाही पडत आणि थोडंसं आम्ही पण जरा गडबडलेलो की ॲड्रेस विचारत आलेलो. मग शॉर्टकट कसं पडेल इकडे? शॉर्टकट असं तुम्ही ग्रँड रोड स्टेशनवरून हँगिंग गार्डनला येऊ शकता आणि तिकडनं चालत वरतून एक रस्ता आहे. दुसरं म्हणजे तुम्ही टॅक्सीने येऊ शकता शिमला हाऊसला येऊन तुम्ही शांतीवन ह्याचं पूर्वीचं नाव होतं आणि आता द नेस्ट नाव केलं आहे. तर शिमला हाऊसला येऊन तुम्ही शांतीवन विचारलं तरी चालेल, तुम्हाला लोकेशन बरोबर भेटून जाईल. ओके नक्की. चला आता आपण पुढे जाऊयात. आता आपण चला. तसं तुम्ही बघू शकता इथे एरेका पाम आहे. इथे आपण ईचा सिम्बॉल दिला आहे म्हणजे हा एक्झॉटिक झाला. आणि जसं आपण हे बघू शकता ही सायनेजेसची प्लेट आहे. असे प्रत्येक झाडावरती आणि प्रत्येक प्लांटवरती आम्ही असे प्लेट्स लावलेत. त्या प्लेट्सवरती तुम्हाला इथे असं त्याचं कॉमन नेम, त्याचं सायंटिफिक नेम आणि त्याची माहिती भेटेल. आणि इथे QR कोड दिला आहे. हा QR कोड आहे. हा QR कोड तुम्ही स्कॅन केला की तुम्हाला या झाडाबद्दल आणि त्याचं विशिष्ट हे सगळं तुम्हाला आमच्या नेचरी वेबसाईट म्हणून आहे, तिकडे तुम्हाला ह्याची माहिती भेटेल. ओके. जसं आपण पुढे जाऊ शकतो. तुम्ही बघू शकता हा अरोमा झोन आहे. तर अरोमा झोनमध्ये आम्ही अशी झाडं लावली आहेत की ज्याची पानांना फुलांना अशी स्मेल येतो, त्यांना वास येतो त्या पानांचा आणि फुलांचा. असं आपण पुढे जाऊयात. तर इथे तुम्ही प्लांट बघू शकाल तर इथे मोगरा आहे, पारिजात आहे, देवहारी आहे, असे हे इंडियन आणि नेटिव्ह प्लांट्स आहेत. तसं तुम्ही बघू शकता तर इथे अबोली आहे आणि अबोलीला आपण ग्रीन टॅग लावला. तर ग्रीन टॅग म्हणजे नेटिव्ह आहे, म्हणजे हा इंडियातला भारतातला प्लांट आहे. ओके. तर थोडं पुढे थांबूया. तर इथे बघू शकता तुम्ही हा गिरीपुष्प आहे. गिरीपुष्पाचं दुसरं नाव आहे उंदीरमार. उंदीरमार ह्याच्यासाठी कारण की जसं आपण शेतात वगैरे जातो तर ते बॉर्डरला हे झाड लावतात, कारण की हे झाडांनी उंदीरं जे आहेत आपली ती फळबागांना खायला येत नाही. त्याच्या रूट्समध्ये टॉक्सिक असतं आणि हे असतं, त्याच्यामुळे उंदीर आपले येत नाही. तसं तुम्ही बघू शकता या गार्डनमध्ये चिल्ड्रन्स ॲक्टिव्हिटी पण होत असतात. तर चिल्ड्रन्सचे आपण इथे नेचर वॉक्स वगैरे पण घेत असतो. नेचर वॉक्स वगैरे आम्ही नेचरी टीम आहे RPG फाउंडेशनला, तर ते हे गार्डन मेंटेन करते. BMC आणि RPG फाउंडेशन मिळून हे गार्डन मेंटेन केलं जातं. ओके. तर चला आता पुढे जाऊया. तर तुम्ही बघू शकता की हे पुत्रंजीवा रॉक्सबर्गी या झाडाचं नाव आहे. हे पुत्रंजीवा रॉक्सबर्गी ह्याला पुत्रंजीवा नाव का देतात, कारण की ह्याचे फ्रूट्स आणि सीड्सनी मुलांची नजर काढतात, असं जुन्या ह्याच्यात होतं, म्हणून ह्याला पुत्रंजीवाचं नाव दिलेलं आहे. बरोबर. आणि चला. तुम्ही बघू शकता की हे असे लाकडं प्रत्येक झोनमध्ये ठेवलेली आहेत. BMCची कटिंग केलेली लाकडं आहेत. ही आपण कापलेली झाडं नाहीत, हे BMCनी कापलेली झाडं आहेत, ते आम्ही रियूज केले. आणि प्रत्येक इथे असे तुम्ही वेगवेगळे प्राण्यांची किड्यांची नावं बघू शकतात. त्याचं नाव आणि ते कसं दिसतं तसं प्रत्येक झोनमध्ये आपण लावून ठेवलेलं आहे. बरोबर. चला आता पुढे जाऊया. डायरेक्ट दुसऱ्या झोनमध्ये. आता इकडूनच रस्ता आहे ना तो? हाच रस्ता. आता बघा इकडनंच सरळ आपल्याला जायचं आहे दुसऱ्या रस्त्यावर. तर चला आता पुढे जाऊया. पुढून इथूनच जाऊया ना. तसं आपण बघू शकता हे फर्न्स आहेत. बरोबर. हे फर्न्स आहेत, हे आपले प्री हिस्टॉरिक ट्रीज आहेत. हे जे मोठे मोठे ट्रीज आहेत त्याचे एन्सिस्टर्स बोलू शकतो, पूर्वज बोलू शकतो आपण. बरोबर. जे ह्याच्यातून मोठे मोठे ट्रीज तयार झालेले असतात. चालेल. पुढं बाकी निसर्ग खूप छान वाटतं, म्हणजे उद्यान पण खूप भारी वाटतं इकडं आल्याच्यानंतर. तसं आता आपण बघू शकतो हा आपला सेमी ॲक्वॅटिक झोन. कुठला? पुढे सेमी ॲक्वॅटिक झोन. हा आपला सेमी ॲक्वॅटिक झोन. ओके. तर आपण हे जास्वंदाचं झाड बघू शकता. जास्वंदाचं दुसरं नाव आहे हिबिस्कस. वाव वाव. आणि ह्याचं
शू फ्लावर नाव आहे. शू फ्लावर ह्याच्यासाठी म्हणतात की पूर्वीच्या काळाला त्याचे पानं आणि फुलं आपले शूजला पॉलिश करू शकतात, त्याच्यामुळे ते शू फ्लावर असं नाव बरोबर पडलं. बरोबर. इथं बघा जास्वंदाच्या कळ्या पण आलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि इथं फुलं वगैरे किती मोठी मोठी साईज आहे बघा, साईज पण भरपूर मोठी आहे ना. हो, खूप छान आहे. खूप छान आहे त्याचं. तसं तुम्ही बघू शकता हे फुल, बरोबर. हे फुल हे ह्या झाडाचं नाव आहे सीता अशोक. ओके. सीता अशोक असं म्हणतात की जेव्हा रावणाने सीतामाचं अपहरण केलेलं आणि अशोक वाटिकाला ठेवलेलं, त्या अशोक वाटिकाच्या या झाडाखाली सीतामा बसलेल्या, तर त्यांच्या फुलांनी त्यांचं शोक मिटलेलं, म्हणून या झाडाचं नाव असं सीता अशोक नाव पडलं. ओके ओके. आणि हे भारी केलेलं आहे, हे पण मस्त वाटतंय जरा. हे जरा काहीतरी वेगळंच वाटतंय ना. हा इकडनं असा लाकडी पूल बांधलेला आणि इकडनं पाणी वाहतंय, खूप छान वाटतंय. तर आपण बघू शकता इथे एम्फी थिएटर क्रिएट केलेलं आहे आपण. ही फुलं कुठली आहेत? ही फुलं टॅकोमाची फुलं आहेत. हे अच्छा. एक्झॉटिक आहेत, ओके हे नॅचरलाइज झालेले आहेत इंडियामध्ये. ओके तर आपण बघू शकता हा आपला पूर्ण एम्फी थिएटर आहे. ओके. या एम्फी थिएटरमध्ये आपण छोटे मोठे प्रोग्राम्स करतो, जसं काय नेचर वॉक, म्युझिक इव्हेंट, योगा क्लासेस, बुक बरोबर. रिडिंग सेक्शन, हे सगळं या एम्फी थिएटरमध्ये आपण हे करू शकतो. बरोबर. इथे तुम्ही वरती बघू शकता मोबाईलचं एक स्ट्रक्चर बनवलं आहे, जुन्या मोबाईलचं स्ट्रक्चर. ओके ओके. त्या थीम अशी केली आहे की डिस्कनेक्ट टू रिकनेक्ट, डिस्कनेक्ट विथ सोशल मीडिया अँड रिकनेक्ट विथ नेचर, अशी ओके एक थीम आपण सेट केली इकडे. आणि जसं तुम्ही बघू शकता एम्फी थिएटरला इथे प्रत्येक ठिकाणी असे वेगवेगळे लिहिलेलं आहे, सी द ब्युटी अराउंड यू, असं प्रत्येक ठिकाणी थोडंफार थोडंफार असं लिहिलेलं आहे वरती. हा पण भारी वाटतं जरा इथे, बघा वरनं पाणी पडतं. तर आता आपण बघू शकता इथे हा कार्बन सिंक झोन आहे. कार्बन सिंक झोन ह्याच्यासाठी की इथे आपण बांबूज बघू शकतो. बांबूज बाकीच्या झाडांपेक्षा 35% कार्बन जास्त ॲब्झॉर्ब करतात, त्याच्यामुळे ह्या झोनला कार्बन सिंक झोन नाव दिलं आहे. आणि इथे आपण सापर आहे, स्पेक्टेकल कोब्रा वगैरे आपण स्पॉट करू शकतो इथे. ओके. चला आता? आपण पुढे जाऊ. चला पुढे जा. पण खरंच भारी वाटतं इकडे आल्यानंतर. अजून भरपूर मोठं आहे ना. हो, अजून भरपूर मोठं. जसं तुम्ही बघू शकता इथे जॅकफ्रूट ट्री आहे, फणसाचं झाड आहे. या हा बघा, फणसाच्या फणस बघा वरती. झाडावरती इथे छोटे छोटे अंडी आहेत. ही अंडी कप मॉथची अंडी आहेत. अच्छा. कप मॉथची अंडी आहे. जसं इथे तुम्ही त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकता. आणि इथे आपले QR कोड आहेत. ओके ओके. पुढे जातो आपण. आपण आता इथे आपल्या बटरफ्लाय झोन मध्ये आलेलो आहोत. ओके. जसं इकडे आपण असं सांगू शकतो की झाडं एकमेकांशी कशी बोलतात, तर ते झाडं आपले फंगस आणि इंटरकनेक्टेड रूट्सनी बोलू शकतात. इथे तुम्ही फंगस इकडे खूप शोधू. तर हे सगळे आता आपले फंगसच आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे फंगस आहेत, मशरूम्स आहेत. हां भारी वाटते. अरे सॉरी. जसं इथे आपण डबल टगर, कढीपत्ता. कढीपत्ता आहे ना. हा कढीपत्ता. अरे वा, कढीपत्ता बघा. वाव, कढीपत्ता. इथे आपला हा डबल टगर आहे. डबल टगर. आवळ्याचं झाड आहे आपल्याकडे. बघा आवळ्याचं झाड पण आहे इथे बघा, खूप छान वाटते. आवळ्याचं झाड आहे. इथे बेलाचं झाड आहे आपल्याकडे. ते बेलाचं झाड आपण शंकराच्या शिवलिंगावर जे चढवतो ना, हा, तेच आहे ना. शिवलिंगावर हे करतो तेच आहे. हा, अर्पण करतो तेच. हा बरोबर. आज महादेवाचा वार पण आहे. महादेवाचा वार आहे. तसं इथे तुम्ही बघू शकता बटरफ्लाय झोन आपलं, त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर चला पुढे जाऊया. पुढे जाऊया तर तुम्ही इथे कोकमाचं झाड बघू शकता. कोकमचं झाड. कोकमचं झाड आहे. हा. अरे वा, कोकमचं झाड आहे. नुसतंच आज इथे तुम्ही एक चिमण्याचं घरटं बघू शकता इकडे कुठे? वरती. हे बघा एकदम बरोबर. अच्छा, हा वरती चिमण्याचं घरट आहे बघा. चिमण्याचं घरटं बोलण्यापेक्षा हे बुलबुलची अंडी आहेत त्याच्यात. बुलबुलची अंडी ना. बुलबुलची अंडी आहेत त्याच्यात. ओके ओके. हे कनेरचं झाड आहे, तिथे कनेरची फुलं आहेत. कनेरची फुलं आहेत. हे बघा, हे फुलं बघा. वाव. इथे मागे अबोलीची फुलं आहेत आपल्याकडे. पुढे बघा आबोलीची पण फुलं आहेत.
तर इथे आपले बटरफ्लाय स्पीसीज बोलू शकतो तर कॉमन मॉर्मॉन, कॉमन जे, कॉमन सेलर, रेड पॅरेट हे असे बटरफ्लायज, विविध प्रकारचे बटरफ्लायज तुम्ही इथे स्पॉट करू शकता. हे पेरूचं झाड आहे ना? हे पेरूचं झाड आहे. बघा इथं पेरू. पेरू तुम्ही बघू शकता, इंडियातला नाहीये हा, भारतातला नाहीये हा पेरू. पेरू हा बाहेरच्या कंट्रीतला आहे. ओके. दुसरीकडून आपल्याकडे पेरू आलेला आहे. अरे वा, छान आहे. आता पेरू नाहीत ना वरती? नाही, अजून पेरू लागले नाही. अजून लागले नाहीयेत. चला पुढे जाऊया. चिकूचंही झाड आहे. चिकूही तुम्ही बघू शकता, हा भारतातला नाहीये, हा बाहेरून आलेला आहे. अरे वा, हे चिकूचं झाड आहे बघा. आपण बाहेरचं झाड आहे. इथे परत आपल्याकडे फणस आहे. अरे वा, फणस बघा किती मोठा. तुम्ही इथे बघू शकता, हा आपला गझिबो एरिया आहे. हा गझिबो एरिया आम्ही इको फ्रेंडली आणि प्रॉपर असं नेचरला मेंटेन होईल असा इको फ्रेंडली गझिबो बनवला आहे. हे जे बांबूज तुम्ही वरती बघू शकता, हे बांबूज आपण आसामवरून मागवले आहेत, कारण की ते त्याची क्वालिटी आणि त्याची ड्युरेबिलिटीमुळे आपण बांबू आसामवरून मागवले आहेत. अरे वा, छान आणि आहे. हा एक ब्युटिफुल असं ट्री आहे, त्याचं नाव आहे पिचकारी. ओके. पिचकारी काम असं म्हणतात की याचे फुलं जे असतात हां, ते फुलं पावसाळ्यात फुलतात आणि ते फुलं आपण दाबली की ते पुढून पाणी सोडतात, म्हणून त्याला लोकल्सने पिचकारी असं नाव दिलं. पिचकारी. ओके. भारी वाटतं. इथं मोठा असा गॅप दिला आणि त्याच्यामधनं झाडं काय आहे ना. हां, आता पुढे पुढे चला. एक्झॉटिक ही जी झाडं आहेत ही मोठी असल्या कारणे आपण काढू शकत नाही. बरोबर त्याच्यामुळे ते आम्ही मेंटेन केली आहे. 30% जो एक्झॉटिकचा रेशो आहे बरोबर तो मेंटेन केला आहे, कारण की ते झाडं आपण काढू शकत नाही, ते नॅचरलाइज झालेली आहे. बरोबर. तसा हा आपला बटरफ्लाय झोनचा एक्सटेन्शन व्हर्जन आहे. ओके. इकडे बटरफ्लायज नेक्टर घेण्यासाठी येतात. ओके. हे काय, हे मस्त झाड आहेत. स्पायडर लिली नाव आहे ह्याचं, कारण की ह्याचे हे जे फुलं आहेत हे असे स्पायडरच्या पायासारखे दिसतात, त्याच्यामुळे याला स्पायडर लिली असं नाव आहे. ओके ओके. भारी वाटतं. स्पायडर. आपला बर्ड झोन चालू होतो, पक्ष्यांचा झोन. ओके. तर पक्षी असं तुम्ही इथे पॅराकिट, पॅरोट, शिकरा, ब्लॅक काईट असे विविध प्रकारचे पक्षी तुम्ही इथे स्पॉट करू शकता. ओके. इथे आपल्या मोगऱ्याची झाडं आहेत, मोगऱ्याची फुलं आहेत. मोगरा. तर हे आहे जॅकोबिना. हे बटरफ्लाय स्पीसीजला खूप अट्रॅक्ट करतात. बटरफ्लाईज आणि ह्याला खूप अट्रॅक्ट करतात. इथे स्टॅचिटर फेटा पण आहे आपला. हा स्टॅचिटर फेटा आहे. हे पण बटरफ्लाय स्पीसीजला खूप अट्रॅक्ट करतात. बटरफ्लाईज म्हणजे त्यांना आवडतात, त्याच्यात नेक्टर वगैरे असतं त्यांना, त्यामुळे त्यांना ते आवडतात. ओके. सो आता आपण हे बघा, इथे तुम्ही बकुळचं झाड बघू शकता. बकुळ. बरोबर. हे झाड हे आपलं ताडचं झाड आहे. ताडगोळा असतो ना, हां हां हां. त्याचं झाड आहे. ताडी. 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 ओके ताडीचं ओके. झाड आहे. गावाला ताडी जास्त हे घेतात. ताडी जास्त फेमस आहे गावाला. तर इथे आपला बर्ड झोनचा हा सांगितलं. इथे बघू शकता बर्ड झोन. तुम्ही, तुळस आहे, राम तुळस आहे. कुठे? ही राम तुळस आहे आपली, तुळशीचं झाड. परत हे ओके. तुम्ही बघू शकता, इथे स्वीट पटॅटो आहे, पर्पल लिफ स्वीट पटॅटो आहे. हे ऑर्नामेंटल चाईव नाव आहे ह्याचं. परत तुम्ही बघू शकता इथे आपण शतावरी लावलेले आहेत. कुठे? हे शतावरी आहेत. अच्छा. दुसरं झाड हे आपलं वडाचं झाड आहे, छोटं. हे छोटं वडाचं झाड. तुम्ही ओके. मोठं बघता पण हे छोटं झाड आहे आपल्याकडे. अच्छा. हे इथे आपलं लिंबूचं झाड आहे. हां. हे ऑल स्पाइस आहे आपलं. एक मिनिट. हे काली मिरीचं झाड आहे छोटंसं. काळी मिरी. तुम्ही ओके. बघू शकता हा साबुदाण्याचं झाड आहे. साबुदाणा. साबुदाणाचं पूर्ण हे झाड आहे. साबुदाणा हा अंडरग्राऊंड असतो, त्याचे रूट्स अंडरग्राऊंड असतात. ते आपल्याला फॅक्टरीमध्ये प्रोसेस करून साबुदाणे गोल गोल जे येतात ना आपल्याला व्हाईट, हां हां. हे त्याचं झाड आहे. ओके. परत इथे कढीपत्ता. हे आपलं आल्याचं झाड आहे, जिंजर. आल्याचं झाड आहे जिंजर. हे आपलं अरबीचं झाड आहे. ओके. परत हे आपण जे आळूवडी खातो त्याचं झाड आहे, हे आळूचं झाड. अच्छा, आळूवडी. अरे वा, किती मोठी मोठी आळूवडी. पानं आहेत आपली. पानं बघा. अरे वा, छान आहेत. हे परत आपलं स्वीट पटॅटो आहे. आणि कुठलं? हे झाड आपलं सुरणचं झाड आहे. ओके ओके. हे सुरणचं झाड आहे. ओके. आणि हे आपलं ग्रीन लीफ स्वीट पटॅटो आहे. अरे वा. तिकडे आपण पर्पल पाहिलं, हे ग्रीन लीफ. ओके.
परत तुम्ही बघू शकता इथे केळीची झाड आहेत. सुंदर अशी केळीची झाडं पण आहेत. पपायाचं झाड आहे आपलं छोटंसं पपईचं झाड. इथे इथे तुम्ही पेरू बघू शकता. हे पेरूचं झाड हे आपले इंडियन पेरू आहे बाहेरचेच आहे? बाहेरचेच आहेत. बाहेरचेच बघा इथे छोटे पेरू आलेले बघा. दिसतात तुम्हाला. तर खूप सुंदर वाटतंय. पुढे जाऊ तसं इथे आपलं ओव्याचं झाड आहे इथे आपल्याकडे. ओवा. ओके. ओव्याचं झाड हे आपण बघू शकतो इथे जी मलाबार स्पिनॅचचं नाव आहे. मायाळू मराठीत नाव आहे याचं. त्याची आपण भाजी वगैरे बनवतो त्याचं झाड आहे आपलं. हे वेल आहे. ओके वेल. भारी आहे. मस्त आहे. भरपूर काय बघायला भेटलं. आपण एक मोठं झाड होतं हा ते डिकम्पोज झालं. कुठे इकडे होतं काय? ते मोठं झाड होतं ते डिकम्पोज झालं. तर ते टर्माइट्स आपले अँट्स असतात ना टर्माइट्स त्यांचं हे घर आहे. वारुळ त्यांचं हे घर आहे. तर ते आम्ही नॅचरली इकडे होतं ते आम्ही काढलं नाही. बाकीच्या गार्डन मध्ये हे असं सगळं काढून टाकतात. पण टर्माइट्स बेस्ट डिकम्पोजर आहे. ते जे न्यूट्रियंट वगैरे आहे जे सॉइलला लागतं जे झाडांना लागतं ते टर्माइट्स रिसायकल करून ते परत सॉइल मध्ये टाकतात. ओके. इथे आपण बघू शकतो हे आपलं गवती चहा आहे. अरे गवती चहा एक नंबर. आपण गवती चहा पितो ना ते गवती. इथे तुम्ही बघू शकता हे अम्ब्रेला ट्री आहे. अम्ब्रेला ट्री याच्यासाठी की त्याची पानं अम्ब्रेला सारखी दिसतात म्हणून ते अम्ब्रेला ट्री. ओके. भारी एक नंबर मजा आली. हे काय कारली आहे काय? नाही जॅकोबिना. ओके. ते समोर तुम्ही झाड बघू शकता. कुठलं? ते समोर त्याचं नाव आहे गोस्ट ट्री. ओके. गोस्ट ट्री. ओके. गोस्ट ट्री याच्यासाठी की जेव्हा रात्रीच्या वेळी चंद्र चमकतो तर जो चंद्राची लाईट त्या झाडावर पडते आणि त्याचे पूर्ण झाड चमकतं म्हणून त्याला गोस्ट ट्री असं नाव दिलं. ओके. इथे आपण पुढे जाऊ. पुढे असं बघितलं की हे आपलं मेडिसिनल झोन आहे. औषधांची झाड आहे. ओके. वाव. औषधांच्या झाडांमध्ये आपण हे एक झाड आहे याचं नाव आहे शिवन. कुठे? हे झाड आहे हे पूर्ण मोठं झाड. ह्याचं नाव आहे शिवन. ओके. ह्याची पानं आणि फुलं साप चावल्यावरती त्याच्यावरती लावलं जातं. त्याच्याने नेट बाईट ट्रीट होते. ओके. त्याचं हे नाव आहे शिवन. बघा साप चावला ना कोणाला तर त्याच्या इथे दिली माहिती थोडी. शिवन. तर ह्याच्या झाडावरती सध्या क्रीपर क्राइंबर आहे पण ह्याची पानं तुम्ही तिथे वरती बघू शकता. ओके. ही वरची एकदम पानं आहेत त्याची. अच्छा. बघा साप चावला कोणाला तर त्याचा उपयोग पण केला जातो या पाण्याने. आम्हालाच मगाशी चावणार होता. आमच्या समोरच आलेला आता तिकडे बाहेर. तसं तुम्ही बघू शकता हे इन्सुलिनचं झाड आहे आपलं. अच्छा. जसं याचं एक पानं खाल्लं की आपल्या बॉडीचे जे शुगर लेवल्स आहेत ते कंट्रोल करू शकतात. त्याच्यामुळे ह्याला इन्सुलिनचं नाव आहे. ओके. आता आपण पुढे गेलो तर हे आपलं मल्टीविटॅमिनची झाड आहेत. अरे वा एक नंबर. फुल मल्टीविटॅमिन. ही दिसतात कढीपत्त्यासारखी पण ही कढीपत्ता नाहीये. कढीपत्ता आपण मगाशीच पाहिलं ना. मस्त होता. तर ह्याचे 1-2 पाण्याने तुम्हाला विटामिन लाईक A, B, C, K असे विटामिन्स तुम्हाला 1-2 पानं खाऊन भेटू शकतात. ओके. तर तुम्ही बघू शकता हा पूर्ण मोठा एक रेन ट्री आहे. चला पुढे जाऊया. अजून किती आहे? झालं संपलं ना? अशा प्रकारे आपण ओके संपवूया आपला वॉक छोटासा. आणि माझा मित्र पुढे गेला निघून. त्याला फोन करता बोललो तुला सोबत घेतला असं पण आपल्या रस्त्यातच भेटला तो. खरंच खूप छान माहिती दिलेली आहे. आणि खरंच आम्हाला आहे ना एवढं अजून माहिती पण नव्हतं कुठली झाड आहेत काय नाही काय. पण त्याच्या पाहून खरंच खूप छान माहिती दिलेली आहे. त्याबद्दल तुम्ही इथे नक्की या. इथे यायचं असेल तर तुम्ही ग्रँड रोड स्टेशनवरून कमला नेहरू पार्कची बस किंवा शिमला हाऊस हे बोलून. त्याचं पूर्वीचं नाव शांतीवन आहे. तुम्ही बाहेर शांतीवन विचारलं तरी तुम्हाला सांगतील. आणि आता द नेस्ट नाव झालं आहे त्यामुळे द नेस्ट विचारलं तरीही तुम्ही इकडे येऊ शकता. याची गुगल लोकेशन वगैरे टायमिंग आहे. याचा BMCचा स्टँडर्ड टाईम आहे 6 AM to 10 PM आणि संध्याकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत. जर तुम्हाला इकडे यायचं असेल मरबारी ठिकाणी तुम्ही इकडे नक्की येऊ शकता. आणि दादाने ॲड्रेस सांगितलेला आहे तर त्या ॲड्रेसवर तुम्ही नक्की या. आणि हा आपण ब्लॉग इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा मोरया. आता आपण इथून आता बाहेर पडलेलो आहे. आता योगेश बोलतोय एका ठिकाणी आपल्याला जायचं आहे पुन्हा एकदा. एक 2 का 3 मिनिटाचा आपल्याला शूट करायचं आहे आणि दुर्बीनचा शॉट आहे, तर तिथंच आपल्याला जायचं आहे. सो हा जो उद्यानाचा या उद्यानाचा जो म्हणजे आपल्याला जी जेवढी पण माहिती होती, जे बोनेस्ट होते म्हणजे जे उद्यानाचे मेन होते तेजस भाऊ, त्याने आपल्या सर्व माहिती दिलेली आहे. तर आपल्याला आता दुसरीकडे जायचं आहे. सो चला आता तिकडेच भेटूया. योगेश, मग आता कुठे जायचं आपल्याला? आता एवढंच सांगतो, पुढे बघा. मुंबई म्हणजे कुठं? आता आपल्याला इथून बघितल्यानंतर कुठे जायचं आपल्याला? तर नेक्स्ट प्लॅन काय? तेच सांगते, मुंबई बघायला. मुंबई अगदी सोप्या शब्दात स्कायस्क्रेपर्स बघायला. हा ना. चला मग आता स्कायस्क्रेपर. जिथं योगेश घेऊन जाईल तिथं जाऊया. चला. हो बघा, इथून भारी वाटते ना धबधबा. हा बघा लाकडी पूल दिलेला आहे आणि थोडा बाहेर आलोय आम्ही. बाहेरनं आम्ही शूट करतोय. चला. तर मित्रांनो, इथं आता आम्ही 5 मिनिटं चालत आल्याच्या नंतर बघा इकडनं हा सरळ आलो आणि सरळ आल्याच्या नंतर बघा इकडनं 5 मिनिटाच्या अंतरावर प्रमोद नवलकर असं आहे. बघा इथं आपल्याला सरळ जायचं आहे आणि इथे बघा बोर्ड लिहिलेला आहे. आपण फ्रंट कॅमेऱ्याने बघूया. चला. मुंबई महानगरपालिका मलबार येथील प्रमोद नवलकर प्रेक्षक गॅलरीचा लोकार्पण सोहळा आणि बघा इथे सगळं प्रमुख उपस्थिती शुभ हस्ते कोणाच्या हस्ते झालेले आहे. जे पूर्वी विश्वनाथ महाडेश्वर मुंबईचे महापौर होते, आदित्यजी ठाकरे होते, सुभाषजी देसाई, रामदास कदम, हे सर्वांची नावं इथं दिलेली आहेत. तुम्ही पाहू शकता. सर्वांची नावं घेत नाही बघा, पण उद्घाटन बघा 10 ऑक्टोबर 2018 रोजी संपन्न झालं होतं. तर तुम्ही पाहू शकता बघा इथं भरपूर नावं दिलेली आहेत. पूर्वी एकच शिवसेना होती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची, आणि आता 2 गट पडलेले आहेत. तर त्या काळात शिवसेना BJPची युती होती आणि त्याच काळात हे उद्घाटन झालं होतं. तर आता आपण जाऊया पुढे आणि पुढे आपण गेट पाहूया जिथून आपल्याला एंट्री करायची आहे. तर चला आता हळूहळू पुढे जाऊया. चला. तो फायनली आता मित्रांनो प्रमोद नवलकर प्रेक्षक गॅलरी इथं पोचलेलं आहे आणि बघा इथं तुम्हाला नाव दिसतंय आणि 1935 ते 2007 नगरसेवक, विधानसभा सदस्य, सगळी माहिती दिलेली आहे इथं. आपण एवढं काय वाचत बसणार नाही. इथं प्रवेश एंट्री दिलेली आहे. चला आता आतमध्ये जाऊया. इथे पण थोडीशी माहिती दिलेली आहे. वेळ दिलेली आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 9 रात्री, शनिवार रविवार सकाळी 8 ते रात्री 9. संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. बाकी जाऊया आतमध्ये. चला आतमध्ये जाऊया. अरे वाव, काय व्ह्यूज, एक नंबर. इकडनं बघा समोरनं गिरगाव चौपाटी दिसते. काय बोलतं? इथे रांगेत सगळे गणपती उभे असतात ना, हा, एक चांगली मोठी लेन्स आणली ना तर हा व्ह्यू मस्त भेटेल. एक नंबर आहे ना. चला आणि ते दुपारच्या वेळीच म्हणजे असे चांगले, म्हणजे 3:30-3च्या वेळ आहे ना. चला आता आपण आतमध्ये खाली जाऊया. कुठे जायचं आपल्याला? कुठे एंट्री? कुठे? हे बंद केलंय. आता जायचं कसं? बाहेर विचारूया. तर चला एंट्री इकडून आहे. प्रवेश बघा इथं दिलेला आहे प्रवेश. इथून आपल्याला एंट्री करायची आहे. तर मित्रांनो, मगाशी आपण द नेक्स्ट मलबार हिल आपण उद्यान पाहिलं आणि त्याच्यानंतर आपण इथं आलेलो आहे. जवळच्या 5 मिनिटावर 5 मिनिटाच्या दुरीवर आहे आणि इथं तुम्ही आलात ना प्रमोद नवलकर प्रेक्षक गॅलरी, इथं बोलायचं. आता आपण आलो आतमध्ये एंट्री मोस्टली केलेली आहे आपण आणि चला इकडनं आपण आतमध्ये जाऊया. सो बघा इथे अशी माहिती दिलेली आहे. आपल्याला इकडनं आतमध्ये जायचं आहे. सो एक नंबर. गुंदवली ते भांडूप असं दिलेलं आहे आणि इथे पण मध्य वैतरणा धरण. थोडंसं शिड्यांवरून आपल्याला वरती जायचं आता. तो आता आपण वरती आलेलो आहे. इथं आल्याच्या नंतर बघा इथे दुर्बीण दिलेली आहे. या दुर्बीणमधनं आपण संपूर्ण मुंबई पाहू शकतो. तर आपल्याला पण दुर्बीणमध्येच पाहायचं आहे. चला. असं आहे काय? तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता बघा, हा इकडनं व्ह्यू दिसतोय आणि इथे
दुर्बीण दिलेलं आहे. संपूर्ण मुंबई पाहू शकतो आपण. जसं मगाशी योगेश बोलला आपल्याला मुंबई पाहायची आहे. आणि ज्यावेळी इकडनं गणपती येत असतील दुपारच्या वेळी काय व्ह्यू दिसत असेल खरंच भारी आहे. समुद्र बघा किती मस्त दिसतोय, निळा का निळसर पूर्ण समुद्र आणि संपूर्ण एक चौपाटी, गिरगाव चौपाटी. आणि बघा बिल्डिंगी आपल्या मुंबईतल्या मोठमोठ्या बिल्डिंगी. मुंबईचा स्काय क्रेपर पूर्ण. तर बघा मित्रांनो, बघा संपूर्ण स्काय स्क्रेपर आणि बोटी पण दिसतात तुम्हाला. बघा बोटी पण दिसतात आणि बापरे याच वेळेला म्हणजे आता वाजलेत बघा किती 5:30. याच 5:30च्या दिवशी 5:30 हा अनंत चतुर्दशी. तर मित्रांनो तुम्ही आता पाहू शकता आता वाजलेत बघा संध्याकाळचे 5:40 आणि जर तुम्ही ह्याच टायमाला जर तुम्ही गिरगाव चौपाटीला आला अनंत चतुर्दशीच्या दिवशी तर काय व्ह्यू दिसत असेल बघा. इकडनं पूर्ण असं पब्लिकचा म्हणजे भक्तांचा जनसागर आणि गणपती बाप्पा आपले जे चौपाटीवर जातात काय व्ह्यू दिसत असेल. एक नंबर बाई खरंच. मी इथं पहिल्यांदा आलोय खरंच काय भारी वाटतंय पण खरंच. चला आता आपण दुर्बीणमध्ये पाहूया. आता पहिला योगेश पाहतोय तर योगेशला बघू इकडनं दिसतंय का. योगेश काय दिसतंय का बघ कॅमेरामध्ये. अरे एक नंबर बघा, एक नंबर व्ह्यू दिसतंय बघा, भारी वाटते. काय दिसतं गणेश? काय दिसतंय? बघा मित्रांनो 1 2 3 आणि 4 दुर्बीण तिथे. आणि या दुर्बीणमधनं संपूर्ण मला तो कोस्टल रोड दिसत होता समोर. ते कोस्टल रोड इथनं मला काही दिसतच नाही. सध्या मला माणसं इकडची दिसत नाहीये जवळची. तर मला तो कोस्टल रोड आहे ना तो बनलाय बघा तिकडचा, तो दिसत होता या दुर्बीणमधून. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्हाला ॲड्रेस मी सांगितलेला आहे तसं तुम्ही नक्की इथे या. बस आता आम्ही निघतोय. ही संपूर्ण मुंबई पाहून झालेलं आहे आमचं बघा. आणि थोड्या वेळापूर्वी आपण इथं होतो द नेचर ट्रिलमध्ये आणि आता इकडनं निघतोय आम्ही. चला आता आम्ही शिडीवरनं उतरतोय. मगाशी तुम्हाला सांगायचं विसरलो कारण की बघा जे फक्त ज्येष्ठ नागरिकसाठी दिव्यांग व्यक्तीसाठी इथं लिफ्टची पण तयारी केलेली आहे. आम्ही मगाशी शिड्यांवरनं गेलेलो तर ही लिफ्ट आहे. लिफ्ट बंद आहे काय चालू आहे ना? हां लिफ्ट चालू आहे. तर इकडनं एक्झिट दिलेलं आहे आणि चला आपण खाली जाऊ. तर चला मित्रांनो आता येता तुम्हाला दाखवलं मी लिफ्ट वगैरे. ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची पण सोय केलेली आहे. आणि आता आपण निघतोय घरी. ब्लॉग भरपूर मोठा झालेला आहे आणि आपण आता निघतोय. स्टेअरकेसवरून आपण खाली चाललेलो आहे. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्याबरोबर योगेश पण होता. योगेश आता कॅमेरा पकडला. योगेशची बहुत मेहनत केलेली आहे, खरंच खूप मेहनत केलेली आहे त्यांनी पण आणि मी पण. दोघांच्या आमच्या चॅनलला नक्की व्हिजिट करा. ट्रॅव्हल विथ योगेश चेंदवरकर आणि गणेश आठवे. तर आमच्या दोघांच्या चॅनलला तुम्ही नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मगाशी तुम्हाला बघा मुंबई दाखवत होतो आम्ही. ती इकडनंच कुठनं तरी दाखवत. आता ही बिल्डिंग दिसत नाही आहे. आता बघा आम्ही खाली आल्याच्या नंतर बघा पब्लिक काय दिसते गिरगाव चौपाटीला आल्याच्या नंतर. आणि वरनं काय नजारा वाटत होता. एक छोटासा फुटेज घेतला आहे मी त्या दुर्बीणमधनं. अलाउड नव्हता पण तुमच्यासाठी मी शूट केला आहे तो. तुम्ही नक्की बघा. चला गणपती बाप्पा मोरया.